नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? मस्त ना. तर आज ना मी एक मस्त अशी कविता ना एक ठिकाणी वाचली होती. म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. तर ती अशी कविता होती की एक आजी ना नातीला सांगत होती. तर एका आजीने नातीला पुरणपोळीवरून संसाराचं सार सांगितलं. म्हणजे स्त्रीनं अगदी पूर्णासारखं असावं, संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळखणी अस्तित्व आवर्जून जपावं. आजी म्हणाली, पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थांची शान, देवाचा नैवेद्य. पुरण असल्याशिवाय पूर्ण मानला जात नाही, त्याच्या नावातच पूर्णत्व आहे. म्हणून सांगते, स्त्रीनं पूर्णासारखं असावं, स्वयंसिद्ध पूर्ण. पूर्णाला जसं वेगवेगळ्या कसोट्या पार कराव्या लागतात, म्हणजे अगदी डाळ निवडणे, त्यातील अनावश्यक डोळ काढून टाकणे, पाण्यात भिजवणे, खसखस धुणे, शिजवणे, अगदी बीट चेपी होईपर्यंत पुन्हा वाटण, गूळ, साखरेचं अचूक प्रमाण, आणि मग साखर किंवा गुळाचा चटका, आणि मग तो चटका नीट बसला आहे की नाही याची शेवटची कसोटी. स्त्रीसुद्धा तिच्या आयुष्यात अशा कितीतरी कसोट्या देत असते, आणि प्रत्येक कसोटीवर खरी उतरून एका कुशल गृहिणी, संसारी स्त्री बनते. मिहिका लक्षपूर्वक आजीचं बोलणं ऐकत होती. आजी पुढे म्हणाली, एकदा का पुरण तयार झालं की मग पोळीची तयारी. अगं आजी, सगळं स्त्रीबद्दलच बोलत आहे, पुरुषांचा काही रोल आहे की नाही संसारात? मिहिकाने विचारलं. आजी म्हणाली, आहे तर. पुरणपोळी म्हणजे संसारातील नवरा आणि बायकोचा उत्कृष्ट मिलाफच आहे, समज ना. कणकेचा गोळा म्हणजे पुरुष ग बाई, गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा, तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा, गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा. संसार पुरणपोळीसारखा असावा. बायको पुरण तर नवरावरची पोळी. स्त्रीने संसारात स्वतःचं स्वत्व जपावं. पुरणासारखं संसाराच्या पोळीमध्ये लपेटलं गेले तरी पुरणपोळीमध्ये जसं आधी नाव पुरणाचंच येतं, तशी आपली स्वतःची वेगळी ओळख बनवावी. अगदी संसारात एकरूपी होऊन सुद्धा पुरणपोळीमध्ये पुरण वर दिसत तर नाही, पण नाव आणि स्वाद मात्र केवळ पुरणाचाच असतो. अगदी तसं संसारातील अनेक कसोट्या अगदी हसत पार पाडाव्यात. त्याचबरोबर स्वतःच्या अंगातले कलागुण फुलवावेत. केसर, जायफळ, वेलचीचा मंद सुगंध जसा पुरणाला आगळा स्वाद येतो, त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या स्वभावाचा, कर्तृत्वाचा सुगंध सतत बहरू द्यावा. पुरणात जसं थोडंसं तूप शेवटी घालतो, तशी स्निग्धता. तर कसे वाटली कविता? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.